धुळे तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद शाळा महादेव वस्तीत पटसंख्या वाढवण्यासाठी प्रत्यक्ष गृह भेटीवर भर देण्यात येत आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या प्रेरणेने शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुवर, गट शिक्षणाधिकारी BA भामरे, शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार राणे, केंद्र प्रमुख संगीता दुसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव वस्ती शाळेत पटसंख्या वाढावी म्हणून शालेय परिसरातील सर्व वस्तींमध्ये भेटीचं नियोजन करून इयत्ता पहिलीसाठी पात्र दाखल विद्यार्थी व पालक यांच्या घरी जाऊन आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेतच दाखल करावे असं आवाहन करण्यात आले। शाळेतील शिक्षक रामाभाऊ पाटील यांनी वेळोवेळी मनोगत व्यक्त केले। यात त्यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल, विविध उपक्रमाबद्दल तसेच विविध भौतिक सुविधा याबद्दल माहिती देऊन पालकांना शाळेबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यासाठी प्रेरित केले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील पटनोंदणी 100% झाली आहे। केंद्र प्रमुख संगीता दुसाणे यांनी निपुण अभियान तसेच चावडी वाचन यांचा आढावा घेऊन विविध लाभांच्या योजना, गुणवत्ता, विद्यार्थी सुरक्षा, विद्यार्थिनी सुरक्षा, विविध स्पर्धा, परीक्षा याबद्दल सखोल माहिती दिली। आजच्या या कार्यक्रमास मुख्याध्यापक विनोद कुवर, नानू माळी, अनिल साळुंके, सपना पवार, जगदीश बोरसे, योगेश कोळी इत्यादी शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते। कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनल भदाणे उपस्थित होते। तसेच दयाराम चव्हाण, पिंटू ठाकरे, चिंतामण भील, विक्रम भदाणे, शोभा पाटील, विकास सोनवणे, निलेश भदाणे, शांताराम साळवे इत्यादी पालक उपस्थित होते। MDTV न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे। आज जिल्हा परिषद शाळा महादेव वस्तीच्या वतीने दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांच्या घरोघरी भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमासाठी आपल्या आदरणीय केंद्र प्रमुख दुसाणे मॅडम, त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सोनलताई भदाणे, सर्व पालक, आमचे शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। खरं म्हणजे दाखल पात्र विद्यार्थी 21 असून हे सर्वच्या सर्व 100% विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये दाखल झालेले आहेत आणि प्रत्यक्ष आम्ही घरोघरी जाऊन केंद्र प्रमुख मॅडम सहित सर्वांच्या पालकांच्या भेटी घेतल्या आणि आम्हाला 100% पटनोंदणी करता आली। त्याचप्रमाणे खरं सांगायचं झालं तर शाळा आणि विद्यार्थी हे दूर जर होण्याचं कारण असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या पालकांना विश्वास दाखवला गेला पाहिजे। जोपर्यंत आपण विश्वास दाखवत नाही तोपर्यंत विद्यार्थी दाखल होत नाही। आज आमच्या या पालकांचा इतका आमच्यावर विश्वास आहे कारण आम्ही त्यांना विश्वास दाखवला की तुम्हाला 1 वर्षामध्ये या विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, गणन हे येऊ शकेल आणि म्हणून त्यासाठी आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी खूप मेहनत घेत असतात आणि म्हणून इयत्ता 5वी जवळचंच गाव आमचं नूरनगर आहे। 4थी पर्यंत शाळा आहे। आता 5वीचे वर्ग त्या ठिकाणी नसल्याने आमच्याकडे 5वी ते 8वी वर्ग असल्याने आम्ही त्या ठिकाणी सर्व शिक्षक बंधू भगिनी सुद्धा आम्ही भेटी दिल्यात आणि आमच्यावर आमच्या शाळेचं एक प्रत उंचावलेली आहे आणि त्यामुळे आमच्यावर त्या पालकांनी विश्वास दाखवला आणि आज तुमच्या समोर हे 5वीचे विद्यार्थी जवळपास 10 विद्यार्थी आम्ही आज दाखल केलेले आहेत। त्याच्यानंतर अजून बरेचसे विद्यार्थी दाखल होण्याच्या तयारीत आहेत कारण या शाळेने विविध प्रकारचे उपक्रम, सहशालेय उपक्रम आणि पालकांची जिव्हाळ्याचे संबंध सर्व शिक्षकांनी राखल्यामुळे आज आमच्या या शाळेमध्ये पटसंख्या ही वाढतच जाणार आहे, वाढतच आहे। तर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आदरणीय केंद्र प्रमुख मॅडम, आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित झाले। सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।